झाडांसाठी उपयुक्त खत बनवणार आहे आपण। इथं बघा ही गौरी जी असते हे मी भिजत ठेवली। याच्यासोबत मी थोडासा गूळ आणि बेसन हे सर्व अंदाजाने घेतले आणि थोडंसं दही हे सर्व एकत्र करून खूप छान खत तयार होते आणि झाडांना फळं फुलं येण्यास नक्कीच मदत होईल। या प्रकारे आपण खत बनवलं तर। आणि मी एक चॉकचा तुकडासुद्धा टाकला काही वेळानंतर, कारण मी म्हटलं सर्व गोष्टींचा एकत्र उपयोग करून छान असं खत तयार करूया आणि त्याच्यासोबत आपले झाडांची ग्रोथ चांगली होईल, फळांची वाढ चांगली होईल या खतामुळे। आणि नंतर मी आहे ना याच्यामध्ये थोडीशी सरसोखली मला मिळाली ना, थोडीशी पावडर झालेली होती ते सुद्धा टाकली, कारण सरसोखली हिवाळ्यात फुलझाडांना देण्यासाठी खूपच अशी उपयुक्त असते आणि हे उपयुक्त खत तुम्ही नक्कीच तुमच्या झाडासाठी तयार करून बघा। बघा इथे ही सरसोखली टाकली आणि एक चॉकचा तुकडासुद्धा टाकला। काही 8 दिवसानंतर मी हे खत दिलं, 5-6 दिवसानंतर सुद्धा आपण देऊ शकतो। थोडंसं स्मेल येते याचा चांगलं भिजल्यामुळं। आणि नंतर मी देताना काय करते, एक अशी बकेट घेते, याच्यामध्ये बघा ह्या साईजचे असे 2 डब्बे टाकते, थोडं कमी जास्त झालं तरी चालेल। मी तर अंदाजाने देत असते, पहिले दाखवण्यासाठी थोडंसं दिलं। आणि आता बघा आपल्या सर्व झाडांना, कारण हे जाफरी झेंडू आहे, आता याला कड्या फुलं भरपूर येत आहे, छोटे छोटे, काही झाडांना कडे आल्या, काही झाडांना फुलं आले, नंतर मी दाखवतेच तुम्हाला। आणि बघा इथं सुद्धा छोटे छोटे झाडाला कळ्या आलेल्या आहे, कलांची खूप छान बहरत आहे, पूर्ण बहरल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल। आणि हे उपयुक्त खत मी सर्व झाडांना देते, घरगुती आणि ऑर्गॅनिक खतांचाच उपयोग करत असते नेहमी, तुम्हाला तर दाखवतच असते मी। हे ऑर्गॅनिकच खत आहे, केमिकलचा मी जास्त वापर म्हणजे केलेलाच नाही खतामध्ये अजून, पण घरगुती गोष्टीचा उपयोग करून छान असे फुलं कड्या येत आहे। आणि कलांची लावायला तर खूपच सोपी असते, मी तुम्हाला नेहमी याच्या पहिले पण व्हिडिओ बनवला होता जेव्हा फुलंसुद्धा आलेले नव्हते, काय काळजी घ्यायची असं। आणि हा बरेच 3 वर्ष होत आहेत जवळपास माझ्या बागेमध्ये। एक झाड आणलं होतं त्याच्यापासून तेवढ्या कुंड्या केल्या आणि जास्वंदाला बघा कटिंगपासून तयार झालेलं आहे, खूप सुंदर फुलं आहे आणि भरपूर कड्या आलेल्या आहे छोट्याशाच कुंडीमध्ये। आणि आता आहे ना अडेनियमसुद्धा खूप छान बहरत आहे, छोट्या छोट्या अगदी कुंड्यामध्ये लावलेलं आहे, बीसुद्धा तयार झालेलं आहे एका झाडावर, ते काढलं मी। बघा आता अशा पद्धतीचे वेगवेगळे फुलं येत आहे, कड्या फुलांनी काही दिवसातच बहरून जाईल आपला जाफरी झेंडू। आणि या मार्गशीर्ष महिन्यात देवीसाठी या फुलांचा उपयोग होणार आहे मला, तरी पण मी फुलं तर झाडावरची तोडणार नाही। आणि एक वांगासुद्धा लागलं। छोटासा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।